नमस्कार, मी रंजना. होम कुक रंजना चॅनल वरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. आज मी पालेभाजी करणार आहे रेसिपी. तर इथे त्या पालेभाजीला चवळीची पालेभाजी म्हणतात. कदाचित त्या पालेभाजीला दुसरीकडे वेगळं नाव असू शकतं. माझ्या गावाकडे त्या भाजीला तांदूळ कुंदऱ्याची भाजी म्हणतात आणि इथे त्या भाजीला चवळीची भाजी म्हणतात. तर ती भाजी आता तुम्हाला मी दाखवणारच आहे. तुमच्याकडे त्या भाजीला काय म्हणतात कमेंट करून नक्की सांगा. तर आज आपण ती चवळीची पालेभाजी बनवणार आहोत. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तर ही ती भाजी आहे. या भाजीला आमच्याकडे इथे चवळीची पालेभाजी म्हणतात आणि आमच्या गावाकडे ह्या भाजीला म्हणतात तांदूळ कुंदऱ्याची भाजी. कदाचित तुमच्या इकडे या भाजीला परत अजून दुसरं कुठलं नाव एखादं असू शकतं. तर नक्की कमेंट करून सांगा. तर ही भाजी मी साफ व्यवस्थित केलेली आहे. ह्याची आता मला ही साफ धुवून घ्यायची आहे आधी. ह्याच्या जे कोळ्या काड्या आहेत, कोळ्या दांड्या, तर त्या मी घेतलेल्या आहे. बघा, हे असे नुसते पानच नाही घेतलेले, कोळ्या काळ्या दांड्या या सगळ्या घेतलेल्या. ते व्यवस्थित नळाखाली मी आता धुवून घेणार आहे. इथे बघा, व्यवस्थित मी धुवून घेतलेली आहे. संपूर्ण पाणी आपल्याला ह्यातलं काढून टाकायचं आहे. आणि ही भाजी कापायची नाहीये, ही अशीच छान होते. बारीक कापली तर ती खूप लवकर असं म्हणजे शिजून जाते. तर ही अशीच ठेवायची आहे, म्हणून मी ह्या टाईप मध्ये इथे तोडून घेतलेली आहे. तुम्हाला आवडत नसेल तुम्ही कापूनही घेऊ शकता. तरी पूर्ण पाणी निथळू द्यायचंय. तोपर्यंत इथे कांदा वगैरे, लसूण वगैरे साफ करायचंय. इथे आपण घेतलेला आहे पाथीचा कांदा. तर व्यवस्थित तो आपल्याला साफ करायचा आहे. वरचा पातळ लेअर आपल्याला काढून टाकायचा आहे. इथे 5-6 मी कोळे हे पाथीचे कांदे घेतलेले आहेत. हे व्यवस्थित साफ करून आणि आपल्याला इथे कापून घ्यायचे. तुम्ही इथे आपला रेग्युलर कांदा सुद्धा वापरू शकता. कांदा आपला कापून झालेला आहे. हे लसूण पाकळ्या पण आपल्याला थोड्याशा कट करून घ्यायच्या आहेत अशा बारीक बारीक. अर्धा टीस्पून आपण इथे जिरे घातलेले आहेत. आता आपल्याला घालायचं आहे लसूण. इथे आपण जो पातीचा जाडा कांदा कापून घेतलेला आहे तो घालून घ्यायचा आहे. थोडासाच आपल्याला कांदा परतवून घ्यायचा आहे. इथे आपल्याला आता पात घालून घ्यायची कांद्याची. दोन चिमटी आपल्याला इथे घ्यायचं आहे हिंग. आणि अर्धा टीस्पून आपण इथे घेतलेले आहे मिरची पावडर. तुम्ही इथे तिखट मिरचीचाही वापर करू शकता किंवा तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे इथे घेऊ शकता. इथे आपल्याला आता भाजी घालून घ्यायची. भाजी आपण कापलेली नाहीये. गॅस आता आपला कमी करायचा आहे. थोडी थोडी करून आपल्याला ही भाजी अशी घातली की संपूर्ण भाजी याच्यामध्ये बसते. आपण संपूर्ण भाजी टाकून घेतलेली आहे. मी गॅस आपला कमीच आहे. इथे आपल्याला आता चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि 2 टीस्पून इथे आपण जाडसर शेंगदाणे कुटून घेतलेले आहे ते आपल्याला घालायचे. चवीला ही भाजी खूप छान लागते. नक्की करून बघा. एक वाफ फक्त आपल्याला घ्यायची आहे भाजीला. आता भाजी शिजायला वेळ लागत नाही. मीठ आपण घातलेलं आहे. व्यवस्थित आपल्याला सगळीकडनं मिक्स करायचंय. एक वाफ आपण घेऊ. याच्यावरती झाकण ठेवू. ऊसाच्या शेतामध्ये भाजी जास्त प्रमाणात मिळते आणि कांदे लसूण आपण लावतो गावाकडे. तर त्या वाफ्यांमध्ये पण ही तांदूळ कुंदऱ्याची भाजी खूप साऱ्या प्रमाणामध्ये ताजी मिळते. तर इथे ही चवळीची भाजी किंवा तुम्ही तांदूळ कुंदऱ्याची भाजी म्हणू शकता. ही भाजी आपली इथे तयार झालेली आहे. ह्या भाजीला जास्त शिजायला वेळ लागत नाही. आणि आता आपण गॅस बंद केल्यानंतर ह्या गरम कढईतच ही भाजी अजून छान होणार आहे. इथे आपली भाजी तयार झालेली आहे. चवळीच्या भाजीची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. परत भेटूया असंच एका छानशा रेसिपीवर. तोपर्यंत बाय. तुम्ही माझ्या चॅनलला
अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, म्हणजे माझ्या येणाऱ्या रोजच्या नवीन रेसिपीजचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. आणि तुम्ही मला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर सुद्धा फॉलो करू शकता. त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. आणि माझ्या चॅनलवरती बरेच प्रकारच्या रेसिपीज मी दिलेल्या आहे. त्याची प्लेलिस्ट मी चॅनलवरती दिलेली आहे. त्या प्लेलिस्टची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तर होम कुक रंजना चॅनलला जरूर भेट द्या.